तर मित्रांनो, इकडे नाश्ता करण्यासाठी इकडेच आपले सगळे मेंबर थांबलेले आहेत. समोर पोहा सकाळी 7 वाजेपासून मी सुद्धा केले. दुर्वाने ताक पिला. इकडे ताक वगैरे दुकान आहे. 4 रस्त्यासारखं आहे इकडे. ही आपली गाडी, हे समोर आपलं हॉटेल. या दोन्ही गाड्या एका बाजूला एक आहेत. आता माझ्या क्लिनिंग वगैरे करून साफसफाई झालेली आहे. कारण हे ध्रुव पदू आजू काही लवकर उठत नाही, त्यामुळे मला सर्व काम करायला लागते रोजच्या रोज साफसफाई. कबुतराने थोडी घाण केलेली होती, फार कबुतराची घाण होती याच्यावर. ते काढून घेतली, सगळं स्वच्छ केली धुवून. हॉटेल रॉयल पॅलेस खरोखर पॅलेस सारखाच आहे. वाट बघतात आम्ही एका गाईडची. एक गाईड जो आम्हाला चित्तोडगड किल्ला फिरवणार आहे. त्याच्यावर कुठे काय आहे ते समजायला पाहिजे. गाडी फिरते त्याच्यावर डायरेक्टली. बघूया, अजून आला नाही तो. सांगितलं हॉटेलवाल्याला. दुसरा एक कधीपासून गाईड थांबल्या, पण त्यांनी नाही सांगितलं. त्याला नका सांगू, आपला हॉटेलवाला आहे. चला आजूबाजूचा परिसर बघून घ्या. समोरच चित्तोडगड किल्ला आहे. चौफुल्यासारखा 4 रस्त्यासारखा आहे. आणि सर्व इकडे काय काय दुकानं वगैरे आहेत. चहा नाश्ता. वाजलेले आहेत आता सकाळची 8 मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण चाललेले आहेत किल्ल्यावर. चित्तोडगड किल्ल्यावर चढत आहे गाडी. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे एंट्रन्स द्वार आहेत. तिकडे तिकडे एक एक दरवाजे आहेत. आपण एक गाईड घेतले. आपलं नाव काय? आपका नाम क्या? बबलू जी का लिया है. बबलू जी ना आपण घेतलेले आहेत. आणि आपण आता एक एक द्वार मध्ये एंट्री करत जातो. 2-3 द्वार असे झाले गेट. आता किल्ल्यावर फिरायचं म्हणजे गाईड शिवाय काय आपल्याला समजणार नाही. त्यामुळे गाईड घेणे महत्त्वाचं आहे. नुसतंच फिरून फायदा नाही. डायरेक्टली गाडीमधून फिरता येते वरती, पण एक एक ठिकाणाचं काय महत्त्व आहे. हा जोराला पोल असं लिहिलेलं आहे इकडे. बघू शकता कशा प्रकारे इकडचे किल्ले आहेत आणि चढण किती आहे. आपली गाडी, दुसरी गाडी मागे आहे. आपल्या गाडीमध्ये गाईड आहेत बबलू. एक एक आता लक्ष्मण पोल असं या गेटचं नाव आहे. प्रत्येक पोलला नाव दिलेलं आहे. आणि आपण अशा प्रकारे चढत आहोत. बघा तुम्ही कशा प्रकारे वाटतं. आणि माकडं सुद्धा आहे तिकडे किल्ल्यावर. तर मित्रांनो बघा, इकडून किल्ल्यावरून कसं चित्तोडगड शहर कसं दिसते. एकदम जबरदस्त. आणि इकडून रेलिंग आहे. आणि खाली असं वरती आपण किल्ल्यावर आलेलो आहे. किल्ल्याच्या खालचे म्हणजे शहर कसं सुंदर दिसते. आणि आपले तिकीटं घेण्यासाठी आहे इकडे एंट्री तिकीट 40 रुपये आहे. 15 वर्षावरील माणसांसाठी 40 रुपये तिकीट आहे. बाकीच्यांना 15 वर्षापर्यंत फ्री आहे. तर आपण 8 तिकीटं घेतलेली आहेत. आणि तिकीटं घेऊन श्रुती मोगरे आलेली आहे वाटतं. दुर्वाला किल्ले बघायला खूप आवडतं. आपल्याला रायगड किल्ला पण बघायचा आहे ना. तिला रायगड किल्ला बघण्याची खूप इच्छा आहे. तर सिटी बघा कशी आहे तुमची इकडची. काय पूर्ण शहर दिसते, खूप हाईटवर आहे. बघा किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर कशा प्रकारे दिसतं ते. इकडचं मुख्य लोकेशन हा विजयस्तंभ चित्तोडगड किल्ल्याचा. त्या एरियात आपण आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हा भाग. आता गाईड आपल्याला पूर्ण माहिती सांगेलच. मंदिर पण आहे इकडे. दुर्वाला रायगडच बघायचं आहे. आपले मेंबर येत आहेत म्हणून गाईड थांबलेला आहे. चला नंतर जाताना काढू फोटो. हे आता मंदिरामध्ये जात आहोत आपण. ह्याच्यामध्ये मंदिर आहेत. त्याच्यातलं मेन मुख्य मंदिर ब्रह्मा विष्णू महेश असं तिन्ही देवाचं एकच मंदिर आहे. त्याच्यात आपल्याला जायचं आहे. ध्रुवला आदूला पदूला कंटाळा आलेला आहे, पण मंदिरात जायचंच आहे. ध्रुवला नाही कंटाळा आला. ध्रुवाचं म्हणणं असं आहे, हे चला या पटापट. तर मित्रांनो इकडे एक दर्शन घेतलेलं आहे आपण. हे बघा मंदिरामध्ये ब्रह्मा विष्णू महेश. फोटो नाही सांगितलं पण आपण काढलेला आहे गपचूप. मंदिरामध्ये बरंच थंडासारखं वाटते. तो कभी खाली नहीं होता, इसीलिए इसको गौमुख कुंड के नाम से जाना जाता है. गौमुख कुंड सात है. गौ का कुंड इसलिए बोलते हैं, जितनी भी रानियां थी स्नान करके शिव जी की पूजा करके वापस अपने महल में लौट जाती थी. रानियों का नहाने का पुण्य होता था, इसलिए सात गौ का कुंड भी बोला जाता है. सब शिव जी की पूजा करके वापस कुंभा पैलेस लौट जाते थे. तो अंदर द्वार टंडल द्वार ये गौमुख कुंड करते हैं.
गार्डन आहे बाजूला, पण गार्डनचा पण तिकीट घेतलं आहे ना, वो तिकीट से लगता है ना की अलग से तिकीट लगेगा? चला पुढचं काहीतरी ठिकाण बघूया. रानी पद्मिनी का चेहरा दिखाया था अलाउद्दीन खिलजी को, तो सामने खिड़की होती है ना, उसी के थ्रू वहाँ से चेहरा दिखाया था. पर ये क्या सारी झूठी बातें होती है. अलाउद्दीन खिलजी को रानी का चेहरा दिखाया. रानी का चेहरा दिखाना होता तो रानी वहाँ पे सती नहीं होता है. तो रानी का चेहरा कभी भी नहीं दिखाया. ये गाइड मूवी के हिसाब से मीडिया लगाए थे इसके अंदर, एक मूवी बनाता है यहाँ पे गाइड मूवी. तर मित्रांनो हे आहे पद्मिनी पॅलेस, राणी पद्मिनीचं पद्मिनी पॅलेस. चारी बाजूला पाणी आणि मध्ये पॅलेस आहे आणि बाजूला गार्डन आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे. आता पुढचं आपण जाऊया यांच्याबरोबर, दुसरं काय दाखवतं ते बघूया. चला इकडे आहेत ड्रेस वगैरे घालून फोटोशूट करण्यासाठी इकडे आहेत, पण आपल्याला ड्रेस घालायचे नाही आहेत. कोणाचे कसे पण घामाचे ड्रेस वगैरे असतात, त्यामुळे आपल्याला नाही जमणार ते. कोणी वापरलेले वगैरे ड्रेस असतात तसेच घामाचे वगैरे, हे ड्रेस घालून राजस्थानी ड्रेस घालून फोटो काढण्याची दुकानं आहे तिकडे. पण आपल्याला नाही, दुर्वाला इच्छा होती पण तो गाईड बोलला नका, कोणाचे पण कसे पण ड्रेस असतात. ठीक आहे पुढचं बघूया काय दिसते. मित्रांनो बघा हे आदिवासी लोकांचे घर आहेत खाली, आणि हे जडीबुटीचं पूर्ण झाडी लावलेली आहे, ते जडीबुटी काय हे बघा. हे कुंभकर्ण पहाड सारखं वाटते, समोर आहे ते डोकं पोट. सबसे ज़्यादा यहाँ पे खेती भी हमारे यहाँ पे अम्मल की होती है. अम्मल का खेती सबसे ज़्यादा. इकडे कौन सा खेती होती है इधर? अमल का? अमल को अम्मल अपन किसी भी झालं तो अपना हाथ पाँव बैठ के रहना तो किसी भी फोटो शूटिंग चालू आहे. ध्रुवचं पण करायचं आहे फोटो शूटिंग. ये नीचे है ना सब मकान वगैरह सिटी, आदिवासी लोक का इधर, आदिवासी लोकांची खाली घर आहेत, शेती वगैरे करतात हे लोक. चला पुढचा व्हिडिओ आपण नंतर पुढे काय दाखवेल तर अजून शूट करूया. बघा कसं मस्त वाटते, फक्त गरमी खूप आहे, सहन नाही होत. मार्केट आहे, मार्केट पूर्ण राजा महाराजांच्या वेळेला हे मार्केट होतं. हे अशा प्रकारे हे मार्केट आहे, तुम्ही बघू शकता. चला पुढचं काहीतरी बघू. हा तर मित्रांनो इकडे बघा, आपण एका स्टोअर मध्ये आलेले आहेत. हँडीक्राफ्ट ह्या लोकांचं, लोकल आदिवासी लोकांचं स्टोअर आहे. त्याच्यामुळे केळ्याच्या पानापासून परत सीताफळाच्या सालीपासून आणि दुसरा कसला बास्केट म्हणजे बांबूपासून साड्या, चादरी असं काय काय बनवलेला प्रकार आहे इकडे. तर साड्या पण बघितल्या, वेगवेगळ्या प्रकारचं ह्याच्यावर जे क्राफ्ट आहे, जे डिझाईन आहे, इकडचं कल्चर दाखवतात. इकडचं कल्चर म्हणजे इकडची डिझाईन वगैरे, त्याच्यावर हळदीचं वगैरे नक्षीकाम वगैरे, जसं आपल्या महाराष्ट्राचं नक्षीकाम वगैरे वेगळं असते तसं यांचं नक्षीकाम वेगळं आहे. तर कोणाला यायचं असेल तर हे गव्हर्नमेंटचं आहे, म्हणजे गव्हर्नमेंट म्हणजे यांचं ट्रस्टीचं आहे. तर अशा प्रकारे आम्ही एक विजिट दिली इकडे. परत लेदर बॅग वगैरे पण आहेत, बनवलेले बाहेर शूज आहेत. त्यामुळे किल्ल्यावर सुद्धा किती वस्ती आहे, किती लोक राहतात इकडे, आणि मंदिरं सुद्धा किती आहेत. कितना मंदिर टोटल? 113. 113. ती बाणमाता मंदिर गेलं तिकडे. बाणमाता म्हणजे ह्याचाच प्रकार आहे, आपला तुळजाभवानी मातेचा प्रकार आहे. तुळजाभवानी माताच ती बाणमाता म्हणजे, असं ह्यांचं म्हणणं आहे इकडे, की छत्रपती शिवाजी महाराजांना ती तलवार दिली तुळजाभवानीने, ती म्हणजे बाणमाता. तर बघूया आता पुढे काय आहे. तर मित्रांनो इकडे नाश्ता करण्यासाठी सगळे आपले मेंबर थांबलेले आहेत. जिलेबी, पापडा, खमण, कचोरी, इकडची फेमस कचोरी आहे. कचोरी, समोसा. तर आपण ह्या दुकानामध्ये थांबलेले आहेत. हे बघा इकडेच गरमागरम कचोरी, समोसा, वडापाव, वडापाव नाही सॉरी, पोहा, हे सर्व आहेत. ध्रुवने सुद्धा खाल्ले. ध्रुव दुसरं काय खायचं आहे? हां ध्रुव बघतोय काय घ्यायचं ते, विचार करतोय अजून. ध्रुव खाल्लं का? सर्व परत एकदा नाश्ता करून घेतात. वाजलेले आहेत 10:15. आपल्याला सावलिया सेटसाठी जायचं आहे, अजून उशीर आहे. ठीक आहे, चला खाऊन घ्या, पटापट नाश्ता करा, मग डायरेक्ट जेवायला.
तर मित्रांनो इकडे आपण चहा पिण्यासाठी बाजूला थांबलेलो आहेत. आपला नाश्ता झालेला आहे, कचोरी समोसे. आता आपण चहा पितात. चहा एकदम झकास आहे. बस तर आपण सावली सेटचं एंट्रन्स द्वार मध्ये एंट्री केलेली आहे. आता 7 किलोमीटरवर सावलिया सेटचं मंदिर आहे. सावलिया लोक सांगा सावली आहे खरं. तर आपण हे दुसऱ्यांदा विजिट करत आहोत सावलिया सेट म्हणजे मंदिरामध्ये. आणि 12:30 का 12चा क्लोजिंग टाइम आहे. हो 12चा क्लोजिंग टाइम आहे. नंतर 2:30ला डायरेक्ट उघडणार. तर वाजलेले आहेत आता 11:15 बरोबर झालेले आहेत. अजून आपल्याला 7.2 गाडी पार्किंग करेपर्यंत अर्धा तास बरोबर लागेलच. बघूया लवकरात. तर मित्रांनो कळस दिसतो समोर सावलिया सेटचा मंदिराचा. आता आपण गाडी पार्किंगला लावतो. बरोबर 11:20 झालेले आहेत. आणि आपण लवकरात लवकर दर्शनाला जाऊ. 12 वाजता बंद होईल पार्किंग मंदिर. किती रुपये घेतात काय माहिती. घे लवकर. मित्रांनो बघू शकता तुम्ही सावलिया सेटचा हा कळस आहे मंदिराचा. आपल्याला लवकर जायचं आहे. बाकीचे मेंबर गेले, मी वॉशरूमला गेलेलो. बाकीचे मेंबर सगळे गेलेले आहेत. पुढे दिसत सुद्धा नाही. शूज काउंटरवर असतील. बघा एरिया केवढा मोठा आहे. पार्किंग नंतर बरंच 1 किलोमीटर आहे इकडे अंतर. गर्दी आहे, तेवढं ऊन आहे. जवळजवळ 40 डिग्री 35च्या वर टेम्परेचर आहे. 40 डिग्रीच्या आसपास 38 वगैरे. तरी सुद्धा गर्दी बघा किती आहे. आणि बघा तुम्ही मंदिराचा लुक कसा वाटतो ते. हे मेन मंदिर आहे पण पुढून एंट्री आहे. चला लवकर जाऊया. सावलिया सेट आहे मेन एंट्रन्स सावलिया सेटचं. आपले मेंबर येत आहेत. चला मध्ये प्रवेश करूया. हे मुख्य मंदिर आहे. आपण लाईन मध्ये आलेले आहेत. बघू शकता तुम्ही सावलिया सेटचं सुंदर एकदम मंदिर दिसते तुम्हाला. हे बघा 500 रुपये. मी पण सांगितलं गेल्या फेब्रुवारी आलेलं त्यामध्ये की माझ्या मनाने काय पर्सेंटेज सांगितलं तेवढे पैसे देईल. त्याप्रमाणे मला द्यावे लागतील. आता काम झालेलं. बरोबर अनुष्का काय काम झालंय का? आबांची कामं होत नाही त्यामुळे आबा काय देत नाही. चला आपलं दर्शन झालं. जय श्री सावलिया सेट. हे बघू शकता आपण बाहेर आलेले आहेत आता. आणि लोक अजून येत आहेत. शेवटचा लॉट होता हा. खूपच गर्दी असते इकडे पण आपलं दर्शन झालेलं आहे. चला तर मित्रांनो आपण बाहेर निघालेले आहेत आता बघूया जेवणाचं वगैरे काय आहे ते. 12:15 झालेत. 12 12:30 पर्यंत 15 मिनटं आपण मध्ये वरांड्यामध्येच बसलेलो. आणि आता निघूया. चला एक्झिट. तर इकडे प्रसादालय तुम्ही बघू शकता. ते मोठे लाडू आहे. 40 रुपयाला एक लाडू आहे. हा लड्डू 40 रुपये एक मोठा लाडू आहे. आणि मठडी. आता ती मठडी मिळत नाही. मठडी म्हणजे गोड पुरीसारखी असते एक, पण ती मिळत नाही. आपले गेलेले आहेत आणण्यासाठी. बघा किती काउंटर आहेत पण सर्व फुल आहेत. एवढी गर्मी एवढे आहे पण सर्व इकडे फुल आहे. आजूबाजूचा परिसर बघा. हरवलेले आहेत त्यांनी गेटवर येऊन भेटा. तिकडे दुर्वा पाटील वाट बघत आहात. हे बघा लाडू किती मोठे. परत एकदा दाखवतो. आपण सुद्धा खाऊया प्रसाद थोडासा. घेऊया घरी घेऊन जायला. दुर्वा आणि दुर्वाची मस्ती चालू आहे. चला आपले पण लाडू आले जवळ. मित्रांनो बघा किती मोठा लाडू आहे. आणि हे खाण्यासाठी इकडच्या इकडे आम्ही घेतलेला आहे. दुर्वा घे. चला सुरुवात करा पटापट. फोडून खा. घाई नका करू. तर मित्रांनो हे उदयपूरची रूम आपली. अशा प्रकारे रूम आहे. उदयपूर कल्चरल सिटी आहे त्यामुळे कसं आहे एकदम भारीच असते. हे लाकडी फर्निचर वगैरे कपाट वगैरे. AC रूम आहे. तिकडे बसायला चेअर सुद्धा बघा एकदम भारी. हे बघा टेबल परत इकडे एक. आणि हे वॉशरूम आहे.
मध्ये मिरर आहे, या साईडला अंघोळ करायला आहे, इंग्लिश कमांड आहे. बघा तुम्ही अशा प्रकारची रूम आहे इकडे. लिफ्ट आहे रूमला. अशा 3 रूम घेतलेल्या आहेत. हा पॅसेज आहे, बघा किती मोठा पॅसेज आहे. चला रूम मध्ये बघू आता काय जेवणाची सोय. दुपारचे वाजलेले आहेत 3 आणि आपण रूमवर आहेत उदयपूरच्या. आणि दुर्वाचा पिझ्झा आलेला आहे, ऑर्डर केली तर रूमवर. दुर्वा खात आहे. आमचं फ्राईड राईस काय अजून आलेलं नाही मिळत आणि दुर्वा खाते पिझ्झा. आवडतं? चांगला आहे का? हो. दुर्वाला पिझ्झा घरी पण खाते ना, मागवते कधी कधी. आपल्याला हा प्रकार जास्त आवडत नाही, पिझ्झा विझ्झा. चल खाऊन घे पटापट. थांबा. तर मित्रांनो इकडे टेरेसवर आपल्या जिकडे रूम घेतल्यात हॉटेलवर मस्तपैकी हे आहे, स्विमिंग पूल आहे. बघा तुम्ही कशा प्रकारे आहे स्विमिंग पूल. पदू आणि दुर्वा गेलेले आहे. सर्व गेले स्विमिंग पूल मध्ये शिरले. हे सर्व एक लेवलच आहे. अनुष्का मोगरे खूप घाबरलेली आहे. अनुष्का मोगरेला खूप भीती वाटलेली आहे. दुर्वा एन्जॉय करते. टेरेसवर हा स्विमिंग पूल आहे. इथून उदयपूर सिटी दिसते. बघा तुम्ही उदयपूर सिटी कशी दिसते. इथे एखादा डोंगर सारखा आहे. हा लेक व्ह्यू. हा बघा लेक व्ह्यू. उदयपूर सिटीमध्ये लेक आहे, त्याचा व्ह्यू आहे. अशा प्रकारे हे आजूबाजूचं वातावरण आहे. बघा तुम्ही काय मस्त आहे. नवीन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे. ते काय ग्राउंड आहे वाटतं, एखादा क्रिकेट ग्राउंड आहे. कसलं मैदान आहे माहीत नाही, पण आहे क्रिकेटचंच आहे. मॅच चालू आहे. कोणता एरिया आहे समजत नाही. हे उदयपूर सिटी आहे समोर. आणि हे बघा दुर्वा त्या बाजूला कोण. दुर्वा घाबरलेली आहे. आता मी जातोय मध्ये पाण्यामध्ये. अनुष्का मोगरेला खूप भीती वाटते पाण्याची आणि मी आता जातोय मध्ये. आता मी जातोय मध्ये. थांब ध्रुव, एखादं जाऊ नको, तू बुडेल एकदम. आता ध्रुव आलेला आहे. ध्रुव एंट्री करणार आहे. पाणी बाहेर, बहुतेक स्विमिंग पूलच्या बाहेर पाणी. पदू पोहायला लागलेला आहे. खूप एन्जॉय करायला सुरुवात केलेली आहे सर्वांनी. बघा तुम्ही. चला मी पण उतरतो आता. तर आपण इकडे एन्जॉय करतात एकदम मस्तपैकी त्याच्यामध्ये स्विमिंग पूलवर. उदयपूर आज आपली शेवटची रात्र आहे इकडे. उद्या परतीचा प्रवास, म्हणजे घरी उद्या पोहोचणार आपण. स्विमिंग पूलला आपण नेहमीच जाण्याचा विचार करतो. 2-3 वर्षाच्या गॅपमध्ये आपण स्विमिंग पूलला गेलेले नाही मिळत. कोणता रे रिसॉर्ट तो वसईला जायचं, नंदनवनला जात होते, पण 2-3 वर्षात आपली फेरी नाही झाली. तर इथेच एन्जॉय. चला Just like the street lights lit this town, like a fire in a blaze, gotta burn it down. Can't be afraid to leave this out. We got this far, don't know how. I see danger in your eyes. They know we'll burn down the night. Come तर मित्रांनो, जेवायला इकडे आपण आपल्या हॉटेलवरून बाहेर आलेलो आहेत. हॉटेलमध्ये आहे, 2-3 किलोमीटर बाहेर आलेले आहेत. बाहेर सिटी आहे इकडे. तर ते नॉनव्हेजवाला टेबल आहे आपला आणि पुढचा व्हेजवाला टेबल आहे. ते हॉटेल आहे. ते इथे रेस्टॉरंट आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे इकडे. चिकन मागवलेली आहे, चिकन ग्रेव्हीवाली. बिर्याणी दुर्वाची आहे आणि व्हेजची पनीर वगैरे आहे.
बघू आता अजून चपात्या आला नाही, कसं काय खायचं. गोड्या पाण्याची मच्छी हा मच्छी आणि मच्छी सुद्धा आहे, गोड्या पाण्यातली मच्छी आहे फ्राय. काय सांगतात त्याला, काटे नसलेली, त्याला काय सांगतात रे, पासा बोलले बोनलेस. पण टेस्ट आहे चांगली. टेस्ट चांगली आहे. आपण गोड्या पाण्याची कधी खात नाही, आपल्या खाऱ्या पाण्याची समुद्राचीच खातात, पण इकडे गोड्या पाण्याची भेटले, टेस्ट केली. चला जेवण करून घेऊया फटाफट. आज आपला शेवटचा दिवस आहे, जेवण करून हॉटेलला जाऊ. आज शेवटचं हॉटेल आहे नाईट स्टेचा, उद्या आपला घरचा हॉटेल असेल, म्हणजे घरी पोचू. ठीक आहे.